नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 12 तारखेला आपला जालना पोलीस पाटील पदाचा पेपर आहे आणि मग या पेपरच्या संदर्भामध्ये आपल्याला नेमक्या पेपरच्या अगोदर कोणती तयारी करायची आहे, यासाठी आपल्याला कोणती कागदपत्र लागणार आहेत, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर जाग्यावर गेल्यानंतर जर तुमच्याकडे तो कागद नसेल, तर तुम्ही या भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकता. त्यानंतर तुमच्यासोबत साहित्य कोणतं असायला पाहिजे, हे सुद्धा या माहितीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर हा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे, याची एकंदरीत चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. थोडासा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, परंतु एक आणि एक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती इथे जर तुम्ही खाली बघितलं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले, की सर कशा पद्धतीने आन्सर की सोडवायची, म्हणजे कसे त्यात गोल भरायचे वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत, त्या सूचना सुद्धा आपण सविस्तर मित्रांनो बघूया. तुम्हाला व्हिडिओ मोठा वाटेल, परंतु यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, हे जे घोषणापत्र आहे, नमुना क्रमांक हे कुणासाठी आहे, कुणी भरायचं आहे आणि त्यानंतर एखाद्याच्या नावामध्ये जर मिस्टेक असेल, तर त्यांनी काय करायचं आहे आणि सर्वात शेवटी अशा पद्धतीनं तुम्हाला आन्सर की असणार आहे. तर याच्यामध्ये कशा पद्धतीनं गोल भरायचे आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर हा आता बैठक क्रमांक मित्रांनो तुम्हाला सर्वांना जे तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे, ते हॉल तिकीट आल्यानंतर तुमच्या त्या हॉल तिकीटवरती किंवा प्रवेशपत्रावरती तुम्हाला अशा पद्धतीनं क्रमांक आलेला आहे, तुमचा बैठक क्रमांक आणि हाच क्रमांक तुमचा परीक्षेसाठी असणार आहे. ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये आन्सर की पडणार आहे, त्यावेळेला तुम्ही हाच क्रमांक तिथे लिहायचा आहे आणि मग हा लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचा? तर इथे तुम्हाला दिलेला आहे बघा, हा 9 अंक आहे म्हणून 9व्या क्रमांकाला या ठिकाणी गोल केलेला आहे. हा 7वा क्रमांक आहे म्हणून या ठिकाणी 7व्या क्रमांकाला गोल केलेला आहे. इथं 3रा क्रमांक आहे म्हणून या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाला गोल केलेलं आहे. मग तुमच्या हॉल तिकीटवरती कोणता नंबर आहे तो बघायचा आहे. नंबर चांगला व्यवस्थित भरायचा आहे. जर अशा पद्धतीनं हा कॉलम जर रिकामा आला तर तो तुम्हालाच भरावा लागणार आहे आणि जर त्याने ऑलरेडी छापून दिलेला असेल, तर मात्र फक्त इथं गोल तुम्हाला भरायचे असतील. या क्रमांकाशी काय संबंध राहणार नाही. परंतु हे जर कॉलम पूर्णपणे रिकामे दिले असतील, तर जो तुमचा प्रवेश पत्रावरती नंबर आता आहे, तोच तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे. शक्यतो तुम्हाला हे प्रवेश पत्रावरती नंबर दिलेला आहे, परंतु उत्तरपत्रिकेवरती हा नंबर नसणार आहे. त्या ठिकाणी तुम्हालाच हा नंबर भरावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या जर विद्यार्थ्याचा क्रमांक असा असेल, इकडचं आपण थोडंसं हे केलेलं आहे, परंतु तुम्ही तुमच्या प्रवेश पत्रावरती बघू शकता. इथं जर समजा 4 असेल आणि इथं 3 असेल आणि इथं जर 1 असेल, तर मित्रांनो लक्षात ठेवा 431 जर शेवटी आता तुमचा नंबर आहे असं आपण पकडून चालू. मग काय करायचं? तर बघा, इथं किती नंबरला गोल होणार? इथं 4 नंबरला अशा पद्धतीनं गोल करायचा आहे. त्यानंतर बघा, इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला 3 नंबरला गोल करायचा आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला 1 नंबरला गोल करायचं आहे. आता हे आपण आन्सर की सोडवतानाचा विषय झाला. पुढे अजून आपण या संदर्भामध्ये बोलणार आहे. परंतु तुम्हाला माहिती असावं, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो इथंच. काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे. कारण आपल्याला हे जरी सोपं वाटत असेल, हे आता प्रत्येकाला वाटत असेल, की एवढं काय अवघड आहे. इथं 9 आहे म्हणून 9व्या क्रमांकामध्ये गोल करायचा. इथं 7 आहे म्हणून 7व्या क्रमांकाला गोल करायचा. परंतु मित्रांनो पेपरला गेल्यानंतर मनामध्ये एक दडपण असतं, एक प्रेशर असतं. काही विद्यार्थी नवीन असतात. त्यामुळे त्यांना माहीत नसतं आणि चुकून तुमचा क्रमांक या ठिकाणी चुकण्याची शक्यता आहे. जर 3 असेल आणि तुम्ही जर 2 ला गोल केलं, तर या ठिकाणी उत्तरपत्रिका तपासली जात नाही. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं काळजीपूर्वक तुम्ही ही उत्तरपत्रिकेमध्ये जो तुमचा क्रमांक असेल, त्याच क्रमांकाचा गोल या ठिकाणी रंगवायचा आहे. आता उत्तरपत्रिकेसाठी पेन कोणता वापरायचा वगैरे, वगैरे ह्या गोष्टी आपण इथे जे तुम्हाला खाली दिलेली आहे उत्तरपत्रिका, ही कशी सोडवायची वगैरे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही आता मित्रांनो आपण सॅम्पलसाठी एम-पी-एस-सीची घेतलेली आहे. परंतु अशा पद्धतीने नसणार आहे तुमची. तर हे जे गोल आहेत, हे गोल खालचे जे आहेत ते समान असणार आहेत. तर कशा पद्धतीने सोडवायचं हे आता आपण इथं पुढेही बघणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या अगोदर तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत,
त्या सूचना या ठिकाणी आपण क्रमाने बघूया, की त्याचा अर्थ नेमका काय आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आणि आय-एम-पी गोष्ट कोणती असेल, तर मित्रांनो ही आहे, की तुमच्याकडे जे प्रवेशपत्र आहे, ते प्रवेशपत्र रंगीत असलं पाहिजे. ज्यांनी कुणी ते प्रवेशपत्र डाउनलोड करून घेतलेलं आहे, जर ते ब्लॅक एंड व्हाईटमध्ये असेल, तर ते अजिबात चालणार नाही. इथं सरळ-सरळ म्हणलेलं आहे, की हे प्रवेशपत्र रंगीत असले पाहिजे व सोबत आणणे अनिवार्य आहे. रंगीत प्रवेशपत्राशिवाय परीक्षा कक्षेत प्रवेश दिला जाणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, की हे जे प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड केलेलं आहे, ते प्रवेशपत्र तुम्हाला रंगीतच असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही डाउनलोड करून जर ब्लॅक एंड व्हाईट घेतलं असेल, तर मित्रांनो रंगीत प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या आणि एक सोडून तुमच्याकडे 2 प्रवेशपत्र ठेवा. म्हणजे ऐन वेळेला काही झालं, कुठे बॅगमधून जाताना फाटलं वगैरे अशा काही गोष्टी घडतात. मित्रांनो प्रवासामध्ये त्या गोष्टी होत राहतात. पाऊस वगैरे आहे, कोणाची भिजण्याची शक्यता असते, कशानेही खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुमच्याकडे 2 प्रवेशपत्र सोबत तुमच्या असू द्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 नंबरला तुम्हाला सांगितलेलं आहे, की परीक्षा कक्षात प्रवेशाची अंतिम वेळ 10:30 वाजता आहे. यानंतर मात्र कुणालाही प्रवेश देणार नाही. लक्षात ठेवा 10 वाजता 10:30 वाजताचा जो प्रवेश आहे, तो अंतिम आहे. 10 वाजून 31 मिनिटांनी जरी तुम्ही गेला, तरी तुम्हाला आत घेतलं जाणार नाही. ही जी वेळ आहे, ही वेळ अंतिम वेळ आहे. तुम्हाला वाटेल की 10:30 ला आत घेतील, तर असं अजिबात नाही. 10:30 इथं सरळ-सरळ म्हटलेलं आहे, की ही वेळ अंतिम वेळ आहे. त्यामुळे मित्रांनो, माझं तर स्पष्ट मत आहे, की तुम्ही 10:30 ला पेपर आहे, तर कमीत कमी तिथं 8:30 लाच उपस्थित असणं आवश्यक आहे. कारण याचा फायदा काय होतो, की जर तुम्ही 8:30 वाजता जर परीक्षा केंद्रावरती गेला, तर तिथं नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, काहीतरी विसरलेलं असतं, कशाची तरी झेरॉक्स मारायची राहिलेली असते वगैरे या गोष्टी असतात किंवा आपल्याकडे एखादा फोटो नसतो. म्हणजे असं खूप साहित्य विसरल्यासारखं असतं. एखाद्याचा पेन नसतो किंवा घेतलेला पेन घरामध्ये विसरलेला असतो. आयडी वगैरे विसरलेलं असतं. तर अशा गोष्टी असतात. त्यामुळे जाताना काळजीपूर्वक तुमचं जे साहित्य आहे, ते साहित्य तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे. आता काय-काय घ्यायचं आहे, काय-काय नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आपण पहिल्यांदा या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या बघूया. त्यानंतर बघा मुद्दा क्रमांक 3 परीक्षा केंद्रावर नियमांचे उल्लंघन केल्यास परीक्षा केंद्रात व त्याच्या परिसरात उमेदवारास प्रवेश नाकारण्याचे अधिकार निवड समितीने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील. म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट पाहिजे, की मी अभ्यास केलेला आहे, चांगल्या पद्धतीने माझा अभ्यास झालेला आहे. मला पेपर द्यायचा आहे आणि मला पोलीस पाटील व्हायचं आहे. तिथं जर तुम्ही अरेरावी वगैरे केलीत, एखाद्या अधिकाऱ्याशी तुम्ही उद्धट वर्तन केलं, त्याच्यापासून सावध राहा. कारण हे सर्वस्वी जे अधिकार आहेत, ते तिथल्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. निवड समितीने जे प्राधिकृत केलेले अधिकारी आहेत, त्यांना दिलेले आहेत. त्यामुळं ठीक आहे, एखादी गोष्ट चुकत असेल, तर ती त्यांच्या निदर्शनास आणून द्या. परंतु तुम्ही कुठलीही हुल्लडबाजी करू नका किंवा तिथं जे नियम घालून दिलेले आहेत, किती वाजता आत यायचे. समजा तुम्हाला वेळ दिलेली आहे 10:30 ची आणि तुम्ही 10 वाजून 35 मिनिटांनी गेला आणि त्यांच्याबरोबर हुज्जत घातली, तर तुम्हाला बाहेर काढण्याचे अधिकार त्यांना आहे. त्यामुळे तुमच्या जबाबदारीवरती तुम्ही परीक्षा केंद्रावरती लवकर पोहोचा, जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही. आता मी असं का सांगितलं, की 8:30 ला तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे. 8:30 ते 10:30 पर्यंत मित्रांनो 2 तास तुमच्याकडे आहेत. हे जर 2 तास तुमच्याकडे असतील, तर तुमची धावपळ होणार नाही. जर समजा 10:30 ची वेळ आहे आणि तुम्ही 10 वाजून 15 मिनिटांनी तिथं पोहोचलेला आहे आणि तिथं गेल्यानंतर तुमच्या लक्षात आलं, की आपल्याकडे पेन विसरलेला आहे किंवा आपल्याकडं काळ्या रंगाचा बॉल पेन नाही आहे किंवा आपलं आधार कार्ड विसरलं आहे, तर मात्र मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये धावपळ होते आणि धावपळीत आपला माइंड सेट नसतो आणि त्यामुळं तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास विसरण्याची शक्यता जास्त असते. पेपरला जात असताना तुमचा माइंड स्टेबल असला पाहिजे. तुम्ही शांततेत पेपरला जायचं आहे. कुठलीही धावपळ करायची नाही. कारण मित्रांनो, त्या धावपळीचा एकदम बॅड इफेक्ट आपल्या पेपरवर होत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं सगळं तुम्ही साहित्य तुमच्याकडे जे असेल, मी तर म्हणतो की तुमची जी फाईल तुमच्यासोबत कोणी तुमचा भाऊ येत असेल, बहीण येत असेल, कुणाचे मिस्टर येत असतील, कुणाची पत्नी येत असेल, तर एक माणूस तुमच्या सोबत येणार आहे. तर तुमची जी फाईल आहे, ती संपूर्ण फाईल या ठिकाणी घेऊन तुम्ही परीक्षा केंद्राजवळ जावा. तुम्हाला जे साहित्य त्यावेळी लागेल, त्यातलं ते तुम्ही घेऊ शकता. आणि नंतर तुम्ही पेपरला आत गेल्यानंतर तुमच्या जवळचा जो कोणी माणूस असेल त्याच्याकडे ही फाईल तुम्ही
देऊ शकता. त्यानंतर बघा मुद्दा क्रमांक 4 उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेश पत्रासोबत आधार कार्ड आणणे अनिवार्य आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आधार कार्ड जे सबमिट केलेलं आहे, ते आधार कार्ड आणायचं आहे. परंतु त्याच सोबत मी आता तुम्हाला सांगितलं काय, की फाईल जी काही तुमच्या डॉक्युमेंटची आहे, ती डॉक्युमेंटची फाईल तुम्ही घेऊन या. कुणाचं पतीच्या नावाचं आधार कार्ड असेल, कुणाचं वडिलांच्या नावाचं आधार कार्ड असेल, तर ती दोन्ही आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहा. नाहीतर एक आधार कार्ड घेऊन तुम्ही गेलेला आहे आणि ऐन वेळेला जर दुसरं आधार कार्ड तुमच्याकडे मागितले, तर तिथं धावपळ व्हायला नको. आणि पुन्हा मित्रांनो, जर गावापासून तुमचा तालुका लांब असेल, तर मात्र तुम्हाला या परीक्षेला मुकावं लागतं. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, की तुमची जी फाईल आहे, ती फाईल घेऊन तुम्ही जावा. त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी पाहिजेत. ऐन वेळेला कुठलंही डॉक्युमेंट तिथं लागलं, तर तुम्हाला त्या फाईलमधून घेता यावं. त्यानंतर बघा, मुद्दा क्रमांक 5 उमेदवार विवाहित असल्यास, नावात बदल असल्यास या रंगीत प्रवेशपत्रासोबत स्वयं घोषणा पत्र भरून सादर करणे आवश्यक आहे किंवा अनिवार्य आहे. जर तुमच्या नावामध्ये बदल असेल, महिला जर विवाहित असेल आणि तिचं नाव बदललेलं असेल, म्हणजे वडिलांच्या नाव वेगळं आणि इकडे पतीकडचं नाव जर वेगळं असेल, तर मात्र त्यांना इथं जे दिलेलं आहे, हे तुमचं स्वयं घोषणापत्र आहे. जे तुमचं प्रवेशपत्र दिलेलं आहे, त्याच्या सर्वात शेवटी हे स्वयं घोषणापत्र आहे. मग इथं काय सांगितलेलं आहे, इथं नाव लिहायचं आहे आणि मग लग्नानंतरचं जे काही आहे, ते नाव लिहायचं आहे. इथं गावाचं नाव, इथं तालुक्याचं नाव आणि त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे बघा, माझे लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे इथं तुमचं वडिलांच्याकडचं जे नाव आहे ते लिहायचं आणि लग्नानंतरचं नाव म्हणजे तुमच्या पतीकडचं नाव आहे ते लिहायचं आहे. पोलीस पाटील पदाच्या फॉर्मचा आयडी क्रमांक जो आहे, तुम्ही फॉर्म भरताना जो तुम्हाला आयडी क्रमांक मिळालेला आहे, तो इथं भरायचा आणि आधार क्रमांक जो आहे, तो आधार क्रमांक या ठिकाणी लिहायचा. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं, की इथं तुमच्या चुका होऊ नयेत, खाडाखोड होऊ नये म्हणून एकाला 2 प्रवेशपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि इथं म्हणलेलं आहे बघा, वरील दोन्ही नावांची व्यक्ती मीच असून यात काही तफावत आढळल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार मी राहील व यामुळे पोलीस पाटील पदासाठी मी अपात्र होईल याची मला जाणीव आहे. इथं तुमचं नाव लिहायचं आणि या ठिकाणी सही करायची आहे. आता इथं नाव लिहित असताना तुम्ही प्रवेशपत्रावरती जे नाव आहे, तेच नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि इथं सही करायची आहे. आणि इथं काय म्हणलेलं आहे बघा, सूचना 1 सर्व विवाहित महिलांनी पोलीस पाटील पदासाठी लग्नापूर्वी, लग्नानंतरच्या नावाने केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे तुम्ही कुठल्याही नावाने जरी फॉर्म भरला असेल, तरी तो या ठिकाणी बाद होणार नाही. तो ग्राह्य धरला जाईल. फक्त तुम्हाला नावात बदल असल्याबाबतचं हे जे स्वयं घोषणापत्र आहे, हे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी या अगोदर गॅजेट सुद्धा करून ठेवलेले आहेत. तर ते गॅजेट सुद्धा तुम्ही तुमच्या फाईलला लावून ठेवा. नसेल तर ते नंतर काढू शकता. परंतु ज्यांचं आहे, त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे, अशा पद्धतीनं हे कंपल्सरी आहे सर्वांना, म्हणजे ज्यांच्या नावामध्ये बदल आहे त्यांना. त्यानंतर 2 नंबरला काय म्हणलंय बघा, उमेदवारांनी लेखी परीक्षेच्या वेळेस रंगीत प्रवेशपत्र व आधार कार्ड सोबत सदरचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे हे कंपल्सरी आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, त्यानंतर मुद्दा क्रमांक 6 बघा. परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्मार्ट वॉच, मोबाईल, कॅल्क्युलेटर. आता इथे स्मार्ट वॉच म्हटलेलं आहे. साधं जर घड्याळ तुमच्याकडे असेल, तर ते साधं घड्याळ या ठिकाणी हातामध्ये चालू शकतं. परंतु स्मार्ट वॉच, की ज्याच्यामध्ये अलीकडे खूप म्हणजे कॅल्क्युलेटर वगैरे असतं किंवा मोबाईल वॉच वगैरे असतं, तर असले वॉचेस चालत नाहीत. कुठलंही इलेक्ट्रॉनिक उपकरण चालणार नाही. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर चालणार नाही, मोबाईल तर नाहीच नाही. परंतु साधं जर तुमच्याकडे घड्याळ असेल, तर ते घड्याळ या ठिकाणी चालू शकतं. आणि सर्वांना विनंती आहे, की घड्याळ तुम्ही स्वतः साधं घड्याळ जे आहे, ते घड्याळ घालून परीक्षेला बसायचं आहे. कारण मित्रांनो, तुमचा जो वेळ आहे पेपर सोडवण्याचा, हा खूप महत्त्वाचा आहे. आता पेपर कशा पद्धतीने सोडवायचा, हे सुद्धा मी तुम्हाला खाली सांगणार आहे. त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. परंतु हे जे घड्याळ आहे, हे घड्याळ तुम्ही उपलब्ध करा. कुणाचंही शेजापाजाराचं घाला, तुमच्या घरामध्ये भावा-बहिणीचं कुणाचंही असेल, तर ते घालून जा. फक्त एक लक्षात ठेवा, की ते स्मार्ट वॉच असता कामा नये. तर ते साधं घड्याळ असेल तर ते चालू शकतं, परंतु ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला वेळ ऑफलाईन पेपर असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी घड्याळ असणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्हाला पेपर सोडवता येणार
नाही. त्यानंतर बघा, जर अशा वस्तू जर सापडल्या तर तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही आणि त्याचसोबत तुमच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार अध्यक्ष पोलीस पाटील निवड समिती असतील याची नोंद घ्यायची आहे. 7वा मुद्दा आहे परीक्षा दरम्यान उमेदवार जर काही संशयास्पद हालचाली किंवा वागणूक करताना आढळून आल्यास त्यावेळी पुन्हा झडती घेतली जाईल. बघा, तुमच्यावरती संशय जर त्यांना आला, तुमची हालचाल जर संशयास्पद वाटली, मित्रांनो काही परीक्षार्थी असतात, की ते अशा चुका करत असतात. तुमचं सुद्धा लक्ष त्यांच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही पेपर देत असताना जर एखाद्या व्यक्ती हालचाल करत असेल, संशयास्पद हालचाल असेल आणि केवळ लक्षात ठेवा, केवळ विद्यार्थी नाही, तर एखादा पर्यवेक्षक जरी तिथं काही एखाद्या विद्यार्थ्यासोबत बातचीत करत असेल, काही सांगत असेल, त्यांच्याबाबत काही संशयास्पद हालचाल जर तुम्हाला आढळत असेल, तर तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता. परंतु एखादा विद्यार्थी जर काही करत असेल, तर ते तुम्ही निदर्शनास आणून देऊ शकता. त्यानंतर बघा, मुद्दा क्रमांक 8 सदर प्रवेशपत्र तात्पुरते असून ते पदभरतीच्या अधिसूचनेत दिलेल्या पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करण्याच्या अधीन राहतात. म्हणजे याचा एकच हे आहे, की हे प्रवेशपत्र म्हणजे तुम्हाला केवळ परीक्षेसाठी दिलेलं आहे. हे प्रवेशपत्र म्हणजे तुमची नोकरी नाही किंवा नियुक्तीची हमी नाही. एवढं काही महत्त्वाचं नाही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 याच्यावरती आपली बरीच चर्चा झालेली आहे. बरेच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं, की असं काही होऊ शकतं का, की राजकीय पुढाऱ्यांच्याकडनं दबाव आलेला आहे किंवा सेटिंग लावली जाते. तर इथे स्पष्ट म्हणलेलं आहे, की अशा पद्धतीने काही होणार नाही. जर प्रचार किंवा राजकीय किंवा अन्य मार्गाने दबाव आणल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल. जर मित्रांनो तुम्हाला एखादा आता काय असतं सांगतो तुम्हाला, की 12 तारखेला पेपर आहे, तर 11 तारखेला संध्याकाळपर्यंत तुमच्यावरती दबाव टाकण्याचं काम केलं जाईल. 11 तारखेला संध्याकाळपर्यंत तुमच्यावरती दबाव टाकून तुम्ही उद्या पेपरला हजर राहू नका किंवा तुम्ही येऊ नका किंवा तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या जातील, की तुम्हाला या संस्थेचा आम्ही चेअरमन करतो, या संस्थेला आम्ही संचालक पद देतो, असं करतो, तसं करतो. तर त्यांच्या भूलथापांना अजिबात बळी पडायचं नाही. तुम्हाला 11 तारखेला संध्याकाळपर्यंत म्हणजे तुम्ही पेपरला जाईपर्यंत 11 तारखेचं सोडून द्या. परंतु 12 तारखेला सकाळी 10:30 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. असे अनेक लोकं असतात, की ते तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतात, की तुम्ही परीक्षेला बसू नका. समजा जर एखाद्या गावात 3 विद्यार्थी असतील आणि 2 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात जर त्यांना यश आलं, काहीतरी सांगून, तर उरला तो एकच व्यक्ती आणि त्याचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे कुणीही ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं प्रवेशपत्र आलेलं आहे, त्या सर्वांनी या ठिकाणी काय करायचं आहे, अ, परीक्षा द्यायची आहे. आता त्यानंतर बघा 10वं काय आहे, की परीक्षा कालावधी संपल्यानंतर या वेबसाईटवरती तुमची जी आन्सर की आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे आणि जर त्याच्यावरती तुमचं समजा एखादं उत्तर बरोबर आहे, परंतु याने चुकीचं दिलंय, तर मग ते तुम्हाला काय करायचं आहे, सबळ पुराव्यासह सायंकाळी 6 वाजेपर्यंत समक्ष सादर करायचं आहे. कुठल्याही ऑनलाईन पद्धतीने वगैरे काही नाही. ते पुरावा वगैरे घ्यायचा. जे काही असेल त्याचे झेरॉक्स वगैरे मारायची आणि ते कार्यालयात नेऊन या ठिकाणी द्यायचं आहे. अंतिम उत्तर तालिका त्याच दिवशी रात्री 8 नंतर प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे 12 तारखेला रात्री 8 वाजता आन्सर की प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यावरती तुमचा जो काही आक्षेप असेल, तो आक्षेप तुम्ही 13 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयात जाऊन सादर करायचा आहे. त्यानंतर महिलांच्यासाठी किंवा पुरुषांच्यासाठी कुठलेही तुम्ही सोन्याचे दागिने वगैरे घालून अजिबात जायचं नाही. 11वं काय आहे बघा, उमेदवार केंद्र प्रमुख पर्यवेक्षक, समवेक्षक आदीकडून तसेच कार्यालयातर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच तालुका निवड समिती यांच्या परीक्षेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीची आवश्यकता वाटल्यास उमेदवारांची तपासणी करण्याचा अधिकार राहील. म्हणजे शेवटी तेच आहे, की तुम्हाला जर का संशयास्पद हालचाल त्यांना वाटली, तर ते तुम्हाला तपासू शकतात. आता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वेगवेगळी राहणार आहे. 13वा बघा, उमेदवारांची परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकेचा एक भाग परत करावा व भाग 2 प्रश्नपत्रिका उमेदवारांनी सोबत घेऊन जाण्याची मुभा असेल. म्हणजे मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला, तर जी तुमची उत्तरपत्रिका आहे, त्याच्यामध्ये एक कार्बन कॉपी असते. तर जी वरची मुख्य पत्रिका आहे, त्याच्यावरती आपण पेनाने गोल केलेले आहेत, ते पर्यवेक्षकांना द्यायचं आहे आणि त्याच्या खाली जी कार्बन कॉपी आहे, ती भाग नंबर 2 ती आपल्याकडे ठेवायची आहे. त्यानंतर 14वा मुद्दा बघा, उत्तरपत्रिका OMR मशीनद्वारे तपासण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकेची हाताळणी काळजीपूर्वक करावी.
त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, OMR म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की ते असे गोल करायचे आहेत. त्यामुळे एखादा जर गोल तुमचा चुकला, तर या ठिकाणी ती उत्तरपत्रिका जी आहे ती चेक होऊ शकत नाही. त्यामध्ये पहिला मुद्दा काय बघा, उत्तरपत्रिका ही कार्बनलेस प्रकारात असेल, त्यातील भाग 1 व 2 परीक्षेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत वेगळा करू नये. म्हणजे तुमचा पेपर चालू झाल्यापासून ते पेपर संपल्याची बेल होईपर्यंत कुणीही तो एक भाग आणि म्हणजे 5 मिनिटं अगोदर तुम्हाला पर्यवेक्षक सांगतात, की पेपर वेगळा करा. त्याच वेळेला आपण पेपर वेगळा करायचा आहे. त्याच्या अगोदर कुणीही पेपर वेगळा करायचा नाही. त्यानंतर बघा, उत्तरपत्रिका गडद छायांकित करण्यासाठी काळ्या बॉलपेनचाच वापर करायचा आहे. हे महत्वाचं आहे. IMP आहे बघा. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी काळा बॉलपेनच घ्यायचा आहे. मी आता उद्या सकाळी तुम्हाला तो पेन दाखवेन, की तोच पेन घेऊन तुम्ही जायचा आहे. तुमच्याकडे तुम्ही बरेच विद्यार्थी काय करता, की कोणत्याही प्रकारचा सेलो किंवा लेक्सी पेन वगैरे घेऊन जाता. तर मित्रांनो, त्याची जी रिफिल असते किंवा त्याची टोक जी असते ती एकदम बारीक असते. तर मार्केटमध्ये मोठ्या साईजचा या ठिकाणी बॉलपेन मिळतो. तर मोठ्या साईजचा काळा बॉलपेन घेऊन जायचा आहे. याचा फायदा तुम्हाला असा होतो, की एखादा गोल आहे, समजा हा गोल आहे. तर ज्यावेळेस तुम्ही छोटा बॉलपेन घेऊन जाताय, त्यावेळेला तुम्हाला हे गोल करायला वेळ लागतो. परंतु असा जर मोठा बॉलपेन तुम्ही घेऊन गेला, तर मात्र तो गोल लवकर होतो आणि तुमचा या ठिकाणी टाईम वाचत असतो. त्यामुळे तुम्ही मोठ्या बॉलपेनचा वापर करायचा आहे. आता कोणता बॉलपेन आहे, ते मी तुम्हाला उद्या किंवा आपल्या चॅनेलवरती या ठिकाणी टेलिग्राम चॅनेलवरती मी त्याचा फोटो सेंड करतो. त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता हे उत्तरपत्रिका मी खाली दाखवणार आहे, परंतु यांनी सूचना सांगितलेल्या आहेत ते बघूया. पत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्न क्रमांकानुसार 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी जे उत्तर बरोबर आहे, त्या एकाच वर्तुळाला बॉलपेनने गडद करायचं आहे. आता ते कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बघा, जर एकापेक्षा अधिक पर्याय गडद किंवा अर्धवट पूर्ण केले असतील, तर ते उत्तर चूक समजण्यात येऊन त्याचे गुण मिळणार नाहीत. म्हणजे काय, की हा जो गोल आहे, बरेच विद्यार्थी गडबडीमध्ये काय करतात, की अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोल करत असतात. अशा पद्धतीने गोल करतात आणि त्यामुळं हा भाग राहिलेला आहे. मित्रांनो, जर अशा पद्धतीने गोल असेल, तर हा गोल जो आहे, हा पूर्णपणे या ठिकाणी अशा पद्धतीनं भरलेला पाहिजे. बघा, अशा पद्धतीनं पूर्ण या ठिकाणी हा गोल भरलेला पाहिजे. या गोलातून बाहेर सुद्धा जायचं नाही. समजा हा गोल आहे, तर तुम्ही रंगवत-रंगवत असं जाऊन चालत नाही. तर जेवढा गोल आहे, तेवढा गोल या ठिकाणी परफेक्ट भरला पाहिजे. बघा, अशा पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण भरायचा आहे. कुठं काही राखायचं नाही आणि त्याच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी यायचं नाही. तर असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर बघा, ही उत्तरपत्रिका सोडवायची योग्य पद्धत. समजा सी हे उत्तर बरोबर असल्यास, आता हे मी तुम्हाला सांगणार आहे खाली. त्यानंतर बघा, उमेदवारांचा बैठक क्रमांक याबद्दल आपण वरती बोललेलो आहे. कशा पद्धतीने भरायचं. 14 बघा, प्रवेश पत्रावर दिलेला बैठक क्रमांक उत्तरपत्रिकेत विहित जागी लिहावा. म्हणजे मगाशी आपण सांगितले, की तुम्हाला उत्तरपत्रिकेवरती नंबर लिहून दिला जाणार नाही. तर जो काही तुमच्या प्रवेश पत्रावरती आहे, समजा एखाद्याचा नंबर असेल 73, 30, 22 असेल, तर हा नंबर तुम्ही या ठिकाणी इथे जे आपण बघितलेलं आहे वरती, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथे लिहायचं आहे. हे तुम्हाला या ठिकाणी चौकोन जे आहेत ते रिकामे दिलेले असतील आणि या ठिकाणी तुम्हाला ते लिहायचं आहे आणि जे क्रमांक लिहिलेला आहे, त्या क्रमांकाचाच गोल तुम्हाला पेनाने रंगवायचा आहे. त्यानंतर बघा, 15वा काय, हजेरी पट्ट्यावरील विहित जागेत उत्तरपत्रिका छापील अनुक्रमांक लिहून शेवटच्या रकान्यात उमेदवाराने स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. आता तिथे स्वाक्षरी असते, कुठं असते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बघा, उमेदवाराने परीक्षेवेळी हजेरी पटावर केलेली स्वाक्षरी परीक्षेच्या आवेदन पत्रावर केलेल्या स्वाक्षरीशी उत्तरपत्रिकेतील स्वाक्षरी जुळणारी असावी. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या प्रवेश पत्रावरती जी सही आहे, आता इथं आपल्याकडे नाही ते, परंतु तुमच्या प्रवेश पत्रावरती तुम्ही जी केलेली सही आहे, ती सही आणि इथं होणारी सही, ही सही सारखीच असायला पाहिजे. जर तुमच्या प्रवेश पत्रावरती सही वेगळी आहे, तुम्ही इथं जी सही करणार आहे ती वेगळी आहे, फॉर्म भरतानाची सही वेगळी आहे, असं जर झालं तर तुमची उमेदवारी या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना जी सही केलेली आहे, तीच सही या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. 17वा मुद्दा बघा, सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाची पर्यायी उत्तरे असलेली असेल. उमेदवारांनी प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर प्रश्नाची उत्तरे लिहिण्यास सुरुवात, हे महत्वाचं आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. बघा,
तुम्ही काय करायचं आहे, परीक्षेला तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका दिली, की लगेच तुम्ही त्याच्यावरती समजा उत्तरपत्रिका तुम्हाला दिली, तर तुम्ही लगेच उत्तरपत्रिकेवरती आपला क्रमांक वगैरे लिहायच्या नादाला लागायचं नाही. सॉरी, प्रश्नपत्रिका. तर प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका बघत असताना त्याच्यावरती अंक व्यवस्थित छापले गेलेले आहेत का? तेवढे 80च्या 80 प्रश्न आहेत का? त्या 80 प्रश्न व्यवस्थित छापले गेलेले आहेत का? किंवा एखाद्या पानावरती पुसटशी जरी प्रश्नपत्रिका असेल, तर ती प्रश्नपत्रिका तुम्ही परत देऊन नवीन घेऊ शकता. परंतु एकदा जर त्याच्यावरती कुठलं लिखाण केलं, तर ती प्रश्नपत्रिका किंवा ती उत्तरपत्रिका तुम्हाला या ठिकाणी परत दिली जाणार नाही. त्यामुळे तुमच्या हातात आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही बघायचं आहे, की ती प्रश्नपत्रिका किंवा ती उत्तरपत्रिका व्यवस्थित आहे का? त्याच्यावरचे अंक व्यवस्थित आहे का? का पुसटलेला आहे? कारण बऱ्याच वेळेला मित्रांनो प्रिंटिंग करत असताना त्यातली काही अक्षरं, काही अंक, काही शब्द वगैरे गाळले गेल्याची शक्यता असते. त्यामुळे ते व्यवस्थित तुम्ही प्रश्नपत्रिका वगैरे तपासून, उत्तरपत्रिका तपासून मगच त्याच्यावरती लिखाणाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर 18वा बघा, उत्तरपत्रिका सोडवण्यास सुरुवात केल्यानंतर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका बदलून दिली जाणार नाही. या संदर्भात परीक्षेनंतर आलेल्या तक्रारी विचारात घेतली जाणार नाहीत. म्हणजे तेच आहे, की अगोदर तुम्ही तपासून मगच लिहायला सुरुवात करायची आहे. मुद्दा क्रमांक 19, पेपर सुरू झाल्याची घंटा झाल्यानंतर उमेदवारांनी लगेच लिहिणे सुरू करावे. कालावधी पूर्ण होण्यास 5 मिनिटे असताना इशारा घंटी दिली जाईल. त्यानंतर पेपर संपल्याची अंतिम घंटा झाल्यावर उमेदवाराने उत्तर लिहिणे लगेच थांबवावे. सर्व उमेदवारांनी आपल्या उत्तरपत्रिका परीक्षा कालावधी संपल्यानंतर भाग 1 व्यवस्थित लगेच फाडून ताब्यात घ्याव्यात व उमेदवारांनी आपल्या उत्तरपत्रिका भाग 1 समवीक्षकांनी गोळा केल्यानंतर मोजून त्यांचा हिशोब लागेपर्यंत जागेवरच बसावे. म्हणजे काय होईल, तुम्ही पेपर झाल्यानंतर म्हणजे पेपर व्हायच्या अगोदर 5 मिनिटं या ठिकाणी तुम्हाला सूचना बेल येईल. सूचना बेल झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, जी तुमची उत्तरपत्रिका आहे ती त्याला 2 भाग असतात. एक म्हणजे मुख्य भाग आणि त्याच्या खाली दुसरी असते ती कार्बन कॉपी असते. मग 5 मिनिटं सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, हा उत्तरपत्रिकेचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. वरचा भाग पर्यवेक्षकांकडे ठेवायचा आणि जो खालचा भाग आहे, तो तुम्हाला या ठिकाणी स्वतःजवळ ठेवायचा आहे. परंतु अजून 5 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक असतात. त्या 5 मिनिटामध्ये तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, की आपला एखादा प्रश्न राहिलेला आहे किंवा आपल्याला अजून एखादं गणित, कारण मित्रांनो 5 मिनिटामध्ये भरपूर 2-3 जीकेचे प्रश्न, 4-5 प्रश्न या ठिकाणी तुम्ही गोल करून लिहू शकता. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु एकदा जर अंतिम बेल झाली, तर अंतिम बेल नंतर तुम्हाला एकही गोल या ठिकाणी करता येणार नाही. तिथल्या तिथं तुमचा पेन स्टॉप होणार आहे. त्यानंतर बघा, अ, प्रश्नपत्रिकेमध्ये विहित केलेल्या विशिष्ट जागेत कच्चे काम, रफ वर्क करावे. आता याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो कुठलाही एक्स्ट्रा कागद दिला जाणार नाही गणित वगैरे सोडवायला. तर जी तुमची प्रश्नपत्रिका आहे, त्या प्रश्नपत्रिकेवरती जिथे खाली कुठेतरी तुम्हाला रिकामी जागा दिलेली असणार, तिथेच तुम्हाला काय करायचं आहे, ते गणित वगैरे किंवा काय असेल ते बुद्धिमत्तेचे प्रश्न वगैरे सोडवायचे आहेत. त्यानंतर बघा 21, उमेदवारास परीक्षेत स्वखर्चाने हजर राहावे लागेल. 22, परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करणे, जसे म्हणजे हे शेवटी की जर गैरप्रकार झाला, तर मात्र काय होईल, तुमच्यावरती कारवाई होईल. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 23वा काय आहे, उमेदवाराच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना त्याने उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. त्यामध्ये चुकीची उत्तरे नमूद केल्याबद्दल गुण वजा केले जाणार नाहीत. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्ही 80 पैकी 80 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. कुठल्याही विद्यार्थ्यांनी 80 पैकी 60 किंवा 80 पैकी 40 सोडवायचे आणि बाकीचे सोडायचे असं करायचं नाही. तर तुम्हाला जरी येत नसेल, समजा एखाद्या विद्यार्थ्याला 50 प्रश्न बरोबर येतात, परंतु 30 प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत, तरी सुद्धा हे 30 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. आता हे 30 प्रश्न जे येत नाहीत, ते कसे सोडवायचे या संदर्भामध्ये आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. परंतु एकही प्रश्न सुटता कामा नये. जर 80 मार्काचा पेपर आहे, तर 80च्या 80 तुम्हाला या ठिकाणी गोल करायचे आहेत. त्यानंतर बघा, 24वा काय आहे, सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरील कोणत्याही प्रश्नाबाबत तसेच त्याच्या उत्तरादाखल असलेल्या पर्यायाच्या अचूकते संदर्भात शंका असल्यास किंवा प्रश्न अथवा पर्याय चुकीचा वाटल्यास उमेदवारांनी परीक्षेनंतर 13/10/2025 सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सबळ पुराव्यानिशी लेखी स्वरूपात संबंधित उपविभागीय दंडाधिकारी जालना, अंबड, भोकरदन, परतूर कार्यालयात समक्ष, म्हणजे समक्ष तुम्ही जो काही पुरावा असेल त्या उत्तराच्या संदर्भामध्ये तो घ्यायचा आणि त्या ठिकाणी ते आवेदन दाखल करायचं आहे. तुम्हाला पोस्टामार्फत किंवा इतर कोणत्याही मार्गाने प्राप्त झाल्यास किंवा विहित मुदतीनंतर, म्हणजे
13 तारखेलाच तुम्ही ते घेऊन जायचं आहे. 14 तारखेला या ठिकाणी ते स्वीकारलं जाणार नाही आणि तेही कसं, की तुम्हाला समक्ष जाऊन त्या ठिकाणी ते द्यायचं आहे. पोस्टानं किंवा ऑनलाईन वगैरे या गोष्टी तिथे चालणार नाहीत. मित्रांनो 12 तारखेला पेपर झाला सकाळी, की तुम्ही मला जो पेपर पाठवून द्या. त्याचा पण पूर्ण एनालिसिस घेऊ. त्याची उत्तरपत्रिका आपण तयार करू आणि मग त्याच्यानंतर कुठला प्रश्न चुकलेला आहे किंवा कुठला प्रश्न बरोबर आहे, हे आपण या ठिकाणी बघू. आता मित्रांनो हे आपण बघितलेलं आहे स्वयंघोषणापत्र. आता इथं फक्त काय करायचं आहे, तुम्हाला अ, उत्तरं लिहायची आहेत. प्रश्नपत्रिका लिहित असताना कशा पद्धतीनं आहे ते बघायचं आहे. आता ही मित्रांनो जी प्रश्नपत्रिका आहे ती एम-पी-एस-सीची आहे. परंतु तुम्हाला अशाच पद्धतीने येणार आहे. परंतु हे जे इतर रकाने आहेत अशा पद्धतीने रकाने असण्याची शक्यता कमी आहे. आता लक्षात ठेवा जर तुमचा क्रमांक असेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1, 2, 3, 4 असा तुमचा बैठक क्रमांक आहे समजा प्रवेश पत्रावरती. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा इथं 0 आहे. हा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे 9 या ठिकाणी हे असतात. मग तुम्हाला काय करायचं आहे, इथं 1 आहे म्हणून इथं 1 ला गोल करायचा आहे. इथं 2 आहे म्हणून इथं या ठिकाणी 2 ला गोल करायचा आहे. इथं 3 आहे म्हणून या ठिकाणी 3 ला गोल करायचा आहे आणि इथं 4 आहे म्हणून या ठिकाणी 4 ला गोल करायचं आहे. बघा मित्रांनो, हे पहिले जे अंक असतात हे 0 असतात लक्षात ठेवा. 0चे असतात. नाहीतर 1 आहे म्हणून तुम्ही बघा आणि एकदा लक्ष देऊन बघू शकता तुम्ही इथं काय आहे विषय. तुम्हाला असं वाटेल, की या ठिकाणी 1 आहे. तुमच्या प्रवेशपत्रावरती समजा 123 असा क्रमांक आहे तुमचा बैठक क्रमांक. तर लगेच मुलं गडबडीत काय करतील, 1 आहे म्हणून 1 नंबरला गोल करतील. तर मित्रांनो पहिलाच गोल असतो तो 0चा असतो. मग 1, मग 2, मग 3, मग 4, 5 अशा पद्धतीने ते 9 पर्यंत या ठिकाणी अंक असतात. तर हे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने चूक केली, तर तुमचा पेपर तपासला जाणार नाही. इथं जर 4 असेल, तर तुमचा गोल हा 5 नंबरला झाला पाहिजे. इथे जर 5 असेल, तर तुमचा गोल नंबर 6 ला झाला पाहिजे. ही गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. जर तुम्हाला अ, वाटल्यास मी ही जी प्रिंट आहे, ही प्रिंट या ठिकाणी टेलिग्रामला टाकून देतो. तुम्ही अशा पद्धतीने घरात एकदा कशा पद्धतीने हे गोल भरायचे आहेत, हे बघून घेऊ शकता. त्याची झेरॉक्स मारा चांगल्या पद्धतीने आणि एकदा तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर समजा तुम्ही सोडवलेलं आहे. पहिल्या याला आहे की अ, पहिलाच प्रश्न आहे, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? बघा, सोडवायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रश्न आहे, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? आणि त्याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे. पर्याय पहिला आहे एकनाथ शिंदे. त्यानंतर 2 आहे देवेंद्र फडणवीस. 3 आहे अजित पवार आणि 4 नंबर आहे समजा चंद्रशेखर बावनकुळे. चंद्रशेखर बावनकुळे. पहिला प्रश्न काय आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? आणि तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे. मग तुम्हाला 100% माहीत आहे का, की याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमची जी प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये असते, तर त्याच्यावरती पहिलाच प्रश्न असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगतो. हा प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, की याचं उत्तर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहीत आहे, की क्रमांक 2 ला आहे, तर इथं हा जो पहिला प्रश्न आहे, इथं तुम्ही 2 नंबरला गोल करायचा आहे. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे, की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? उपमुख्यमंत्री कोण आहेत? आणि मग त्याच्यामध्ये हा यातला एकच पर्याय आपण हे करूया सोडा. अजित पवार 3 नंबरचा पर्याय आहे. हे तुम्हाला असं वाटलं, की हे याचं उत्तर आहे. मग तुम्ही काय करायचं, दुसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, तो या ठिकाणी 3 नंबरचा गोल रंगवायचा आहे. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय, ते कितव्या क्रमांकाला आहे बघायचं. ते जर उत्तर समजा 4थ्या क्रमांकाचं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा गोल करायचा आहे. समजलं नसेल, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, की बघा, आपण असं गृहीत धरूया, की प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 5 आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती? महाराष्ट्राची राजधानी सांगा. अशा पद्धतीने एक प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये पर्याय आहेत. एक आहे नागपूर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे नाशिक आणि चौथा आहे मुंबई. मुंबई. मग याचं उत्तर काय आहे रे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न कितवा आहे? प्रश्न आहे 5वा. प्रश्न आहे 5वा.
आणि 5व्याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, की उत्तर क्रमांक किती आहे? 4 आहे. तर मग 5व्या क्रमांकाला इथं यायचं आणि 5व्या क्रमांकाचं उत्तर जर 4 असेल, तर इथं 4थ्या क्रमांकाला गोल करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही उत्तरपत्रिका अशी सोडवायची आहे. ही सोडवत असताना तुमची साईन वगैरे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की तुमचा बैठक क्रमांक काय आहे इथं लिहायचा या रकान्यामध्ये. बैठक क्रमांक लिहिल्यानंतर जो अंक इथं आहे, त्याच अंकाला इथे खाली गोल करायचा आहे. 1 असेल तर जिथं 1 दिसतंय तिथंच गोल करायचा. इथं जर 5 असेल तर या खाली जिथं 5 दिसतंय तिथंच या ठिकाणी तुम्हाला गोल करायचा आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जी इथं सही करणार आहे, ती सही महत्त्वाची आहे. ती सही सुद्धा तुमच्या प्रवेश पत्रावरती जी आहे तशाच पद्धतीची सही असणं आवश्यक आहे आणि तुमच्या पर्यवेक्षकाची सही सुद्धा तुमच्या त्या उत्तरपत्रिकेवरती झाली का नाही, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. आता ही जी असते मित्रांनो, ही जी आपण सोडवणारी प्रश्नपत्रिका असते, ही असते भाग 1 आणि याच्या पाठीमागे जी असते, ती असते तुमची कार्बन कॉपी. तुम्ही जे इथं गोल करणार आहे, ते तुमच्या पलीकडच्या उत्तरपत्रिकेवरती त्याचा छाप उठत असतो. म्हणजे ती कार्बन कॉपी असते, ती तुम्हाला तुमच्याकडे ठेवायची असते, की आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे, कुठलं चूक आहे, हे पेपर झाल्यानंतर आपल्याला कळतं आणि मग आपल्याला या परीक्षेमध्ये किती गुण मिळालेले आहेत, हे आपल्याला घरी गेल्यानंतर चेक करता येतं किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर आपण कोणतं लिहिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला चेक करता येतं. म्हणून ती आपल्याकडे उत्तरपत्रिका राहणार आहे. त्यामुळे ही जी वरची जी ही लाल रंगाची जी उत्तरपत्रिका दिसते, ही तुम्ही पर्यवेक्षकांना द्यायची आहे आणि याच्या पाठीमागची जी असते निळ्या रंगाची, ती मात्र तुम्ही घरी घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या सूचना होत्या. अजून तुम्हाला काही कळालं नसेल आणि तुम्हाला ज्या काही शंका असतील, तर त्या शंका तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली विचारा. उद्या आपण या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवू आणि तुमच्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.